अविस्मरणीय असा प्रवास मी सांगणार आहे. अमरनाथ यात्रेत अमरनाथ यात्रेला गेलो होती आणि यात्रेबद्दल उत्सुकता खूप होती. जसं तू म्हटली की तुला असं वाटत होतं की देवीला जावं, बांगड्या भराव्या, ते मनातून असं वाटत होतं. आणि अमरनाथ यात्रेची तयारी असं ऐकलेलं होतं फक्त की खूप कठीण यात्रा आहे म्हणून. पण असं वाटायचं आपण ट्रेकिंग कधी केलीच नाहीये. ट्रेकिंग पहिल्यांदा करायची होती आणि सिलेक्शन झालं ते अमरनाथ यात्रेचं. मनात इतका आनंद की मला ट्रेकिंग करायला मिळणार आहे, ट्रेकिंगला जायला मिळणार आहे. आणि जसं अमरनाथ यात्रेला जायचं ठरलं आमचं आणि माझे पप्पा म्हणले की बेटा तुला जायचंय ना यात्रेला, मग तू जाऊन ये. म्हणजे वडील जेव्हा आपल्याला सांगतात की तुला ट्रेकिंग येणार आहे, तुला जायचंय यात्रेला, तर अक्षरशः माझे वडील बॅग भरून द्यायला माझ्या घरी आले. पिंपळाळ्याला बॅग भरून दिली मला. आणि गुरुपौर्णिमा दुसऱ्या दिवशी होती 10 तारखेला, 10 जुलैला. आम्ही 9 जुलैला काश्मीरला गेलो. वडिलांनी सांगितलं होती आनंदात जा, तुला ट्रेकिंग येईल आणि अमरनाथ यात्रा फार उंच आहे. मला तिथे गेल्यावर कळलं की बद्रीनाथ केदारनाथ पेक्षाही खतरनाक असं जे काय असेल तर ते अमरनाथ यात्रेचं ट्रेकिंग आहे. आणि पहलगाम मार्गे व्यवस्थित प्रवास होता, पण आम्ही एका दिवसात व्हावं म्हणून बालटाल मार्गे प्रवास सुरू केला आणि 14.5 ते 15 किलोमीटरची अगदी उभी चढाई आम्हाला करायची होती. म्हणजे तिथे गेल्यावर ते कळलं की खडी चढाई म्हणजे काय असते आणि उतरणं काय असतं. ही ती चढाई अशी होती की अक्षरशः मुलगा आणि सून मागणं असे मला धक्का देत होते, तेव्हा मी पुढे पावलं टाकू शकत होते. आणि मुलाने सहज म्हणून हात काढला तर मी अगदी 4-5 पावलं इझिली रिव्हर्स झाले. तर मुलगा म्हणला मम्मी स्वतःचं पण तर चाल तू थोडं का, तू ट्रेकिंग करायला आली आहे, तुला हौस आहे ना ट्रेकिंगची, तुला बर्फानी बाबांचं दर्शन घ्यायचंय ना. जसजसं आम्ही 5 ते 6 किलोमीटर अंतर पार केलं त्याच्यानंतर श्वासालाही खरोखर त्रास व्हायला लागला. आणि मैत्रिणींनो मी एक सांगेन की वडील म्हणजे काय असतात. म्हणजे वडील आपल्याला अगदी कळत नकळत ते आपल्या सोबत असतात आणि आपल्याला मुलांना कळतच नाही. जोपर्यंत ते असतात तोपर्यंत आपण स्वतःला लहान समजत असतो, जरी आपण लहान नसलो तरी. तर माझे वडील जळगाववरनं कॉल करायचे तिथे की ताई कशी आहे, ताई व्यवस्थित चढते ना, तिला ऑक्सिजनची कमी तर नाहीये ना, असं. आणि आमचा प्रवासाचा सुरू झाला.